याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी काही इंडोर प्लांट आणलेले आहेत आणि कोणते कोणते आणले ते पण दाखवलं होतं आणि ते लावलेले पण दाखवले होते. परंतु काय झालं, 8-10 दिवसानंतर माझ्या असं लक्षात आलं की याची पाहिजे तशी वाढ होत नाही. म्हणून मग मी नंतर याच्यासाठी हे 2 फर्टिलायझर आणि कंपोस्ट असे पॅकेट आणलेले आहेत आणि आता हे खत मला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी काय केलं, हे पॅकेट छान फोडून घेतले, एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे फर्टिलायझर. दोन्ही पॅकेट छान मिक्स करून घेतले आणि या कुंडीमध्ये थोडं थोडं करून घालून घेतलेलं आहे आणि नंतर याला छान मी पाणी घालून घेतलेलं आहे. जास्त पण आपल्याला याला हलवायचं नाही, अलगद आपल्याला हे खत याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे फर्टिलायझर किंवा हे कंपोस्ट याच्यामध्ये घातल्यानंतर झाडाची छान अशी वाढ झालेली आहे आणि हे खत आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो बरं का. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय.